आणि आज नाही, गेल्या 25 वर्षापासून हजारो ठिकाणी सामुदायिक टॉयलेटसुद्धा साफ केलीत IAS असणारे अधिकारी. एखादा म्हटलं माझं आयुष्य खराबच आहे, मला काहीच मिळालं नाही, माझे आई वडील भिकारी आहेत, मला काही सुविधा नाही, मला चांगली शाळा नाही, तो मेला असाच राहिला. कारण तो रोज 24 तास निगेटिव्ह नकारात्मक सूचना स्वतःला देतोय. आयुष्याला कोणत्याही क्षणापासून धार लावता येते, कितीही वय असो, आणि तुमचं तरी अत्यंत संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाचं वय आहे. कोसळू दे डोंगर आणि उसळू दे सागर, रोखण्याचा अधीर झाले माझे दोन्ही कर. या भावनेनं जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा विश्वातलं कोणतंच संकट आमच्यावर घालत नाही. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विजय भोसले सर, या ठिकाणी मुद्दामहून उपस्थित असलेले आमचे सर्वांचे स्नेही, मार्गदर्शक, गुरु आणि मराठवाडा विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, अतिशय विद्यार्थी प्रिय असे आमचे सर्वांचे स्नेही, मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सोळुंके सर, उपस्थित सर्व मान्यवर, या वाचनालयाचे श्री सचिव रामकृष्ण पवारजी, उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनींनो, खरं तर मला याचा अतिशय आनंद वाटतो आज की आपल्यामध्ये मला उपस्थित होता आलं, राहता आलं. मराठवाड्यामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी कन्नडच्या संदर्भात ऐकून होतो, परंतु येण्याची संधी काही मिळाली नव्हती. विभागीय आयुक्त म्हणून पूर्ण मराठवाड्याचं नेतृत्व केलं. 76 तालुके आहेत, 8 जिल्हे आणि 76 तालुके, आणि प्रत्येक विषय, प्रत्येक डिपार्टमेंटचं आढावा घेणं, मार्गदर्शन करणं, त्यांना गाईडलाईन्स देणं, हे सगळं काम करत असताना या तालुक्याला यायचं तसं राहून गेलं होतं. आणि आज या निमित्ताने इथं मला भेट देता आली आणि सहकार महर्षी बाळासाहेबजी पवार यांच्या नावाने सुरू असलेल्या या वाचनालयाला भेट देता आली. तालुक्यामधल्या एका अत्यंत उत्तम अशा या वाचनालयाला भेट देऊन मला अतिशय समाधान वाटलं. 11,000 11,500 ग्रंथांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. इतर हातात एवढे ग्रंथ, आणि ग्रंथ अभ्यासण्यासाठी म्हणून आपल्यासारखे अनेक विद्यार्थी या ठिकाणी येतात. संपूर्ण सिस्टीम ऑटोमॅटिक सगळी केलेली आहे, कम्प्युटरायझेशन आहे, क्लासिफिकेशन चांगलं आहे, वर्गीकरण खूप छान केलेलं आहे, आणि सर्व प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणून या भागातल्या विद्यार्थ्यांना, आम्हा सर्वांना एक अत्यंत चांगली पर्वणी, विद्येचं एक मंदिर, ज्ञानाचं एक दालन या ठिकाणी या ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. याचाही मला अतिशय आनंद होतो आहे, अभिमान वाटतो आहे. मला सरांनी सांगितलं की आज या ठिकाणी मला वाटतं 8वी 9वी 10वी नसतील, 8वी 9वी 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत. बरोबर आहे? नाही, 10वी पण आहेत, 11वी 12वी आहेत, 8वी 9वी आहेत, 9वी ते 12वी. व्हेरी गुड. ह्याच तर मुलांच्या समोर बोलायचं होतं मलाही. 9वी ते 12वी. का असं का असेल? तुम्हाला आत्ताच माझी माहिती, ओळख करून देताना सरांनी सांगितलं की शिक्षणावरचे अनेक प्रयोग, या महाराष्ट्र राज्याचा
शिक्षण आयुक्त म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. राज्याचा शिक्षण आयुक्त. किती मुलं होती माझ्याकडं? माझ्या अंडर 2.5 कोटी मुलं. 2.5 कोटी मुलं, 7.25 लाख शिक्षक, 1,05,000 शाळा, 20,000 अधिकारी, राज्यस्तरावरचे 8 डायरेक्टर्स, आणि या सगळ्यांचं नेतृत्व करत होतो मी. जसं सांगितलं की एकेकाळी शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. 18 वर्षाचा असताना शिक्षक म्हणून नोकरी लागली. 18 वर्षाचा पूर्ण असताना. आणि मग 18 ते 60पर्यंत एवढं काम करता आलं. त्यातले 2 वर्ष अर्थात नोकरी सोडून पुण्याला गेलो MA करण्यासाठी. आणि मग पुन्हा प्राध्यापक होणं, MPSC मार्फत उपजिल्हाधिकारी होणं, जिल्हाधिकारी होणं, अनेक विभागाचा आयुक्त होणं आणि अनेक काम करण्याची संधी मिळणं. 35 वर्षामध्ये 30 बदल्या झाल्या माझ्या. आणि मग विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, मुंबई, पुणे या सगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. अनेक डिपार्टमेंट हाताळता आले. महसूल खातं असेल, ग्रामविकास असेल, शिक्षण असेल, अन्न आणि औषधं असेल, नगरपालिका असेल, महापालिका असेल, या सगळ्या खात्याचा अनुभव घेता आलं. याचाही मला अतिशय आनंद वाटतो. आणि एकाच आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करता येतात हा विश्वासही त्यामुळं निर्माण झाला आणि अनेक गोष्टी करता आल्या. प्रत्येकाला करता येऊ शकतात. तुम्हालाही करता येतात. याचीच जाणीव झाली पाहिजे आणि ती नेमके याच वयात झाली पाहिजे, तरच उपयोग आहे. 12वीपर्यंतची मुलं इथं आहेत. साधारणतः 15-16 वर्षापर्यंतची. कोणी 12वीची मुलं किती आहेत इथं? व्हेरी गुड. हात खाली करा. गप्पा मारत मारत बोलणार आहोत पण मी बोलणार आहे आपल्याशी. ज्ञानेश्वरांचं वय काय होतं समाधी घेतली तेव्हा? 21 वर्षाचं. आणि ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा 16 वर्षाचं. या 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, आज जागतिक स्तरावर रोज अभ्यास केला आहे तरी ते कमीच पडतो. एवढं प्रकांड ज्ञान, प्रकांड पांडित्य, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संतत्व, संतपणा ज्याला आपण म्हणतो, योगीराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर 16व्या वर्षाची. शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला कोणत्या वर्षी? 16व्या वर्षी. राजा बनला एक मुलगा. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधला सम्राट म्हणून उदयाला आला 16व्या वर्षापासून. या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकाचा केतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेल अशी भीष्म प्रतिज्ञा करणारा स्वातंत्र्यवीर सावरकर 14व्या वर्षी भीष्म प्रतिज्ञा करतो की या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देईल आणि क्रांतिकारिकाची फौज निर्माण करील आणि इंग्रजांना पळवील अशी प्रतिज्ञा 14व्या वर्षी करतात आमची माणसं. म्हणून हेच तर वय आहे. आम्हाला कळलं पाहिजे की माणूस किती मोठा असू शकतो 14व्या, 15व्या, 16व्या, 18व्या, 20व्या वर्षातही. मग आम्ही कामातून गेलो असंही पण नाही. ही जाणीव झाली पाहिजे. ताकद जी आहे ती याच वयामध्ये आहे. नाही ते झाले 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 35 झाले, रडत खळत ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नोकरी नाही, बोंबाबोंब, काही करता येत नाही, काही कमावता येत नाही, आईबापाच्या जीवावरच बसून खातो आपण. कसं चालायचं आहे? या शरीराला, प्रत्येकाच्या शरीराला, प्रत्येकाच्या अंगामध्ये, शरीरामध्ये किती ताकद आहे
याचं कधी आपण स्वतःला आजमावलंय का? माणसाचा मेंदू किती वापरला जातोय? 2%, 5%, 3%, 4%, काहीच नाही वापर अजून. एका बाजूला प्रकांड पंडित असलेले माणसंसुद्धा मेंदूचा वापर काहीच नाही. अरे किती क्षमता आहेत या शरीरामध्ये, याचं ज्ञानच नाही हो आम्हाला. बौद्धिक क्षमता किती असू शकतात, शारीरिक क्षमता किती असू शकतात. हेच शरीर ज्याने चांगला व्यायाम केला ते दारासिंगासारखे जगज्जेते होतात कुस्तीमधले. शरीराचा उपयोग चांगला केला, स्किल प्राप्त केलं, सामर्थ्य कमावलं, शरीर चांगलं कमावलं, व्यायाम केला, खेळाडू होतात चांगले, सचिन तेंडुलकर सारखे, किंवा आता आपल्याला जे काही क्रिकेटमध्ये मिळालं त्याच्यासारखे. मग करायचं कोणी? केलं तर होईल ना. आणि म्हणून मला सांगितलं जातं की स्पर्धा परीक्षा UPSC, IAS, MPSC बकवास आहे सगळं. मी झालो म्हणून नाही. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही बस तेवढंच केलं पाहिजे. अरे त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी श्रेष्ठ आहेत विश्वामध्ये, जगामध्ये. आणि याला तरी काय घेऊन बसलो आम्ही? याच्यापासून बाजूला पळा करू नका असं मला म्हणायचं नाही. पण 10-5 लाख मुलं बसतात आणि त्याच्यातले 1000 मुलं पास होतात. IAS, IPS दुसऱ्या आणखी परीक्षेमध्ये जातात, पदावर जातात. बाकी 9,99,000 जे राहतात, हे राहतात मुलं अशीच कुठेतरी बसतात, पडलेली असतात इकडं तिकडं. नाही मिळालं तर नाही मिळालं, दुसरा पर्याय शोधता आला पाहिजे. माणसाच्या जवळ, माणसाच्या मनामध्ये माणसाला एवढं सामर्थ्य असलं पाहिजे की जे पाहिजे ते तर मिळवता आलं पाहिजेच. पण जर मिळालं नसेल तर ताबडतोब बदलता आलं पाहिजे. अल्टरनेटिव्ह गोष्टी पाहता आल्या पाहिजेत, पर्याय देता आला पाहिजे. आम्हाला वाटतं की आयुष्यातलं एक ध्येय ठरलं की तेच ध्येय असतं कायम, असं काहीच नाही आहे. बकवास आहे सगळं. माणसाची ध्येय आणि धोरणं, लक्ष हे सतत बदलते असतात. मला ज्यावेळेस मॅट्रिक झालो त्यावेळेस घरच्यांनी सांगितलं की आमच्याकडे काहीच नाही. मेडिकलला नंबर लागतो आहे, इंजिनिअरिंगला नंबर लागतो आहे, कुठेही जाण्याची तयारी, सक्षमता आहे, मार्क्स चांगले आहेत. घरच्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला शिकू शकत नाहीत, तुला जे करायचं ते कर, पायावर उभा राहा तुझ्या. मग इतक्या लवकर पायावर उभं राहायला काय पर्याय दुसरा? शिक्षकी 2 वर्षाची DED, प्राथमिक शिक्षक. इच्छा होती नव्हती हा भाग वेगळा, कंपल्शन होतं, करावं लागलं, जावं लागलं. पण आता जसं सांगितलं की सुदैवाने मार्क्स चांगले मिळाले, पुणे बोर्डामध्ये पहिला आलो, पेपरमध्ये नाव आलं आणि दुसऱ्याच दिवशी संस्थाचालकाने बोलावलं. संस्थाचालक पण चांगले आहेत जसे तुमचे आहेत. आम्हाला वाटतं की हे सगळं बकवास झालं आहे. बकवास माणसं आहेत नाही असं नाही, परंतु चांगली माणसं पण खूप आहेत. जसं पेपरला नाव वाचलं की अमुक अमुक हा विद्यार्थी बोर्डामध्ये पुणे बोर्डात पहिला, महाराष्ट्रात 8वा. त्याने ताबडतोब घरच्या आमच्या आजोबांना बोलावलं आणि सांगितलं की या पोराला घेऊन या. कोण आहे हा मुलगा? तेवढे माझा नातू आहे, आजोबांना म्हटलं. तेवढे घेऊन या त्याला. 18 वर्षाचा असताना नोकरीला लागलो. 4 वर्ष शिक्षकी केली, 4 वर्ष. मग हे करता करता PD, FY, SY, TY 4 वर्ष कॉलेजचं शिक्षण. एकही दिवस कॉलेजला जाता आलं नाही, पण कॉलेजमधला पहिला नंबर आणि डिस्टिंक्शन कधी सुटलं नाही. 8-10 तास काम करायचं, शिकवायचं पोरांना. सकाळी 8ला शाळेमध्ये यायचो, रात्री 9 वाजेपर्यंत पोरांना शिकवायचो. जास्तीचे क्लास, एलिमेंटरी, प्री एलिमेंटरी, इंग्लिश, स्कॉलरशिप सगळे क्लासेस मी घेत होतो मुलांचे, रेग्युलर शिकवण. तरी अभ्यास करता येतो. अरे मोठं व्हायचं आहे आम्हाला. जोपर्यंत आम्हाला हेच कळत नाही की स्पर्धा करायची, आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची आहे. अमुक XYZ आमच्या परीक्षेत गेला, पास झाला, त्याच्याशी स्पर्धा आमची नाही आहे. आमची स्पर्धा आमच्या स्वतःशी आहे की या कुडीमध्ये, या शरीरामध्ये जे सामर्थ्य आहे, या सामर्थ्याला आम्ही किती ललकारतो आहोत, किती चॅलेंज देतो आहे आम्ही आमच्या बुद्धीला, आमच्या शारीरिक सामर्थ्याला, आमच्या भावनिक आणि मानसिक क्षमतेला.
एकमेकाला याच्यापेक्षा जास्त मार्क आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क, हे सगळं बकवास आहे. आम्ही स्वतःला किती सक्षम बनवतो. आणि सक्षम बनवायचं असेल तर तपश्चर्या लागते, साधना लागते, अभ्यास लागतो, मेहनत लागते. त्याच्याशिवाय तपश्चर्या होत नाही, बळ मिळत नाही माणसाला. कसं मिळेल? 24 तासाचाच फक्त दिवस आहे. तुम्हाला आहे 24 तासाचा दिवस, पवार सरांना तेवढाच आहे, प्राचार्यांना तेवढाच आहे, यांना तेवढाच आहे, मोदींना 24 तासाचाच दिवस आहे, मलाही तेवढाच आहे, प्रत्येकाला तेवढाच आहे. कॉलेजचा एखादा शिपाई असेल, पिऊन असेल तर त्याला 24 तासच आहेत, प्राचार्याला 24 तासच आहेत, हुशार विद्यार्थ्याला 24 तासच आहेत, मठ्ठ विद्यार्थ्याला 24 तासच आहेत. मठ्ठ म्हणजे तो करत नाही म्हणून मठ्ठ, अदरवाईज मठ्ठ नसतो कोणीच. मग या वेळेचा सदुपयोग आम्हाला कसा करता येतो, बस एवढंच गणित आहे, दुसरं काहीच नाही आयुष्यामध्ये. यशस्वी व्हायचं आहे, वेळ 24 तासाची जी आहे, या 24 तासाच्या वेळेचा आम्ही कसा सदुपयोग करून घेतला, याच्यापेक्षा दुसरं त्रैराशिक आणि दुसरं सूत्र कोणतंच नाही. सुविधा किती मिळतात आम्हाला, ह्या मला फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत, कारण आजकाल तर हे सगळं इतकं उपलब्ध आहे सगळ्यांनाच. आम्हाला तर पुस्तकंही नसायची, नंबर लावा लागायचे की एक पुस्तक एखाद्या विषयाचं मिळायचं म्हणजे महिनाभर 15 दिवस थांबावं लागायचं. हे आता नाही राहिलं, असं सगळं याच्यामध्ये पण आलं आहे. लायब्ररी आहेत, अनेक सगळी उपलब्धता आहे, सरकार मदत करत आहे, पोषण आहार आहे. यापैकी अनेक ज्येष्ठांनी उपाशी राहून शाळा केलेल्या आहेत, माझ्यासहित अनेकांनी. आज प्राथमिक शाळेमध्ये ॲटलिस्ट पोषण आहार तरी दिला जातोय, एक वेळेस तरी जेवण आहे चांगलं. आमच्या पिढीने तर हे पण अनुभवलं आहे की खायलाच मिळालं नाही, आज चालले उपाशी शाळेमध्ये. मॅट्रिकपर्यंत पायाला चप्पल कशाला म्हणतात विचारा, कोणाला, सरांना विचारा, यांना विचारा, मलाही नव्हतीच. ज्युनियर कॉलेजला गेल्यानंतर मला आठवतं की ते टॉयलेट असायचे त्यावेळेस याचे डब्याचे, तिथं जावं लागायचं. आणि मग 3.5 रुपयाची पहिली स्लीपर मी D.एडला गेल्यानंतर घेतली होती. परिस्थिती फार श्रीमंताची लागते असं काही नाही हो. 7 वर्ष ये जा करत होतो मी हायस्कूलला, रोज 5 किलोमीटर जायचं, 5 किलोमीटर यायचं, चप्पल नाही, बूट नाही, रेनकोट नाही, छत्री नाही, एखादा अर्धा ड्रेस जसा असेल तसं. पण तरीही एकाही परीक्षेमध्ये पहिला नंबर सुटत नव्हता. रोज जायला 1 तास, यायला 1 तास, पाठीवर ओझं घेऊन जायचं दप्तराचं आणि रस्त्याने अभ्यास करत चालायचं. 2-3 मुलं आम्ही असायचो, एकमेकाचा अभ्यास एकमेकांनी घ्यायचा, रस्त्यानेच पुस्तकाची पुस्तकं पाठांतर पाठ व्हायची पुस्तकं. घरी जाऊन आईवडिलांना मदत करायची, स्वयंपाकसुद्धा करायचा, नांगर हाकू लागायचा वडिलांना, सगळं काम करायचं. आपल्यापैकी स्वयंपाक किती लोकांना, मुलांना येतो? हात वर करा. मुली तर केलाच पाहिजे 100%. मुलांना किती येतो? आहेत, फार कमी आहेत, येत नाही असं नाही. स्वयंपाकाची लाज वाटते, जेवायची वाटत नसते आम्हाला कोणाला, करता आला पाहिजे. आता मुली जर शिकत आहेत, ऑफिसर होत आहेत, IAS होत आहेत, कलेक्टर होत आहेत, तर अशा अपेक्षा जर केली मुलांनी की नाही बायकोने स्वयंपाक केला पाहिजे, होईल का असं? वेळ अशी असू शकते की मुलगी मोठी आहे, बायको मोठ्या पदावर आहे, नवरा छोट्या पदावर आहे, स्वयंपाक केला पाहिजे मुलांनी. विनोदाचा भाग वेगळा, पण ज्याला जीवन कौशल्य आम्ही म्हणतो हीच आम्ही विसरलोत. अभ्यास करणं, न पास होणं, यश मिळणं, ह्या तर बाबी वेगळ्या आहेत, पण जगण्याचं जे ज्ञान आम्हाला पाहिजे, कौशल्य पाहिजे, तेच आम्हाला नाही हो. आपल्यापैकी किती मुलांना पोहता येतं आहे? हातवर करा. मुलांना मुलींना पोहता येतं आहे? फार कमी. बातम्या आपण वाचतो की मुलं गेली नदीवर, करा खाली हात करा, मुलं गेली नदीवर
शेततळ्याकडे गेली, बुडाली आणि मेली. अरे इतकं सोपं आहे का आयुष्य आमचं? लागतं काय पोहायला? काय येत नाही पोहणं? शिक्षकांना प्रश्न पडला पाहिजे, पालकांना पडला पाहिजे की पहिल्यांदा माझ्या मुलांना मी पोहण्याचं शिकवेन. काय अवघड आहे त्याच्यावर? आम्ही शाळांच्यामधून हे प्रयोग सुरू केले. काही शिक्षक होते चांगले. एका शिक्षकाला सांगितलं की तू मुलांना, त्याला पोहता येत होतं, चांगला होता बिचारा, त्याला पण वाटत होतं की मुलांना बुडण्यापासून वाचवलं पाहिजे, पोहायचं शिकवा. त्याने 1600 मुलांना पोहायचं शिकवलं गावात. 1600 मुलं आणि पालकसुद्धा. असे अनेक शिक्षक पण आहेत. हे सगळे शिक्षक असे तयार करण्यात आले. बैलपोळा आहे, बैल धुवायला गेले, शेतकरी गेला, मुलं गेले, पाय घसरले, पडले, बाई बिचारी पाणी भरायला गेली, पाण्यात पडली, मरून गेली. इतकं स्वस्त आयुष्य नाही हो आमचं. हे बेसिक स्किल आहे, आलंच पाहिजे. सायकल किती मुलांना येते? सायकल बहुतेक येत असते. व्हेरी गुड, चांगली गोष्ट. स्वयंपाक करणं, साफसफाई करणं, आईवडिलांना मदत करणं, सायकल चालवणं, पोहता येणं, कपड्यांच्या घड्या घालता येणं, बुटाला पॉलिश करता येणं, कपड्यांना इस्त्री करता येणं, भांडे घासता येणं, टॉयलेट साफ करता येणं, हे सगळं आलं पाहिजे. मी करतो टॉयलेट साफ. आणि आज नाही, गेल्या 25 वर्षापासून हजारो ठिकाणी सामुदायिक टॉयलेटसुद्धा साफ केलीत. IAS असणारे अधिकारी आहेत. झाडू मारणं तर हे सोपं ज्या दिशा आहे. जिल्हा परिषदचा CEO होतो मी परभणी यांच्या जिल्ह्याला, धुळे जिल्हा परिषद CEO, पुणे जिल्हा परिषद CEO. स्वच्छता स्वतःपासूनच असली पाहिजे. सकाळी ऑफिसला आलं की पहिल्यांदा झाडू मारायचं. काही वेळ चेंबर खराब दिसलं, एखादं ऑफिस खराब दिसलं, प्रिमायसेस खराब दिसला, खाली उतरायचं, झाडू घ्यायचं आणि दन 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 सुरू करायचं. पण जेव्हा आपला बॉस असं करतो म्हटल्यानंतर माणसं मागे राहत नाहीत. मग पुणे जिल्हा परिषदचा CEO होतो मी. आणि मला आठवतं 2 ऑक्टोबर 2006ला मी अगोदर महिनाभर ऑफिसमध्ये गेलो की साफसफाई. खाली अक्षरशः लोक थुंकलेली मी हाताने काढली, अशी घाण, विड्या, पिचकाऱ्या मारलेल्या, तंबाखू खाल्लेल्या, गुटख्याच्या पुड्या हाताने उचलू काढल्या. अर्थात जसं जमेल तसं ग्लोव्ज वापरत होतो, नंतर मास्क वापरत होतो, पण इथपर्यंत केलं सगळं. आणि जेव्हा CEO असं करतो आहे, आपला बापच असं करतो म्हटल्यावर बाकीच्यांना लाज वाटते. आणि मला आठवतं की 2 ऑक्टोबर 2006ला 7.5 लाख लोकांकडून मी जिल्हा स्वच्छ करून घेतलं. गावं स्वच्छ झाली, गावं स्वच्छ झाली. आणि एका ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी 10-10 तास सफाई केली गावांची. आणि एकाच ठिकाणी नाही, शेकडो ठिकाणी, शेकडो वेळा. तर मला कधी कमीपणा नाही वाटला. मी टॉयलेटची बांधकामं केली. या भंगी, ज्याला आपण दुर्दैवाने म्हणतो सफाई कामगार, ज्यांच्यामध्ये जाऊन बसायचो, त्यांच्या अडीअडचणी विचारायचो, कोणाला काही लागलं बिगलं तर ते पण पाहायचो. तुम्ही पाहिलं पण असेल की जेव्हा इथं महापालिकेमध्ये मी आयुक्त म्हणून आलो 9मध्ये, 2009ला संभाजीनगर महापालिकेचा आयुक्त म्हणून जेव्हा आलो, पहिल्या दिवशी 5:30 वाजता उठून 5-6 ठिकाणी साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या झळकत होत्या, आयुक्तांची गांधीगिरी, अमुक तमुक, हा भाग वेगळा. पण लोकांच्या लक्षात आलं आणि पहिल्याच दिवशी स्वच्छतेची मीटिंग, 350 अधिकारी, त्यांचं सगळ्यांचं सादरीकरण. त्यांना विचारलं कोणता भाग, कुठे सफाई करता, किती करता, गटार साफ करता म्हणजे किती करता, मी तुम्हाला करून दाखवतो, असं तुम्ही करता, कचरा काढता, प्लास्टिक वेचता, पुड्या वेचता, कसं करता, किती वाजता तुमची हजेरी होते, किती लोक शेवटपर्यंत काम करतात. आणि मला जर एवढा भाग दिलेला आहे, हा माझा भाग मंदिरासारखा स्वच्छ असला पाहिजे, घरासारखा स्वच्छ असला पाहिजे. या मेंटॅलिटीमधून किती माणसं काम करतात. आणि जी माणसं या मेंटॅलिटीमधून काम करतात त्यांचा भाग स्वच्छ असल्याशिवाय राहतच नाही, पवित्रच वाटला पाहिजे. हेच अभ्यासाचं आहे. नुसतं परीक्षा द्यायची, नोकरी लागायची, मोठं व्हायचं आहे, हा भाग दुय्यम आहे. ज्याने स्वतःला सक्षम करून घेण्याचा प्रयत्न केला, सर्वार्थाने सक्षम, ती माणसं कोणत्याच परीक्षेत मागे राहत नाही. आणि परीक्षा म्हणजे नुसती नोकरीला लागण्यापुरती परीक्षा असते असं नाही. परीक्षा रोज असते.
क्षणोक्षणी असते, प्रत्येक काही कालावधीनंतर असते. दुर्दैवाने त्या सिस्टीम गंजल्यात, त्यांना पाहता येत नाही आहे. आम्ही ज्यावेळेस पाहायचो शाळेमध्ये काय चाललं आहे, पहिल्या तासाला काय शिकवलं, दुसऱ्या तासाला काय शिकवलं, थोड्या वेळाने यायचं मुलांना विचारायचं की बाबांना पहिला तास झाला तुमचा, काय शिकवलं तुम्हाला, तिथल्या तिथं लगेच परीक्षा. प्रातिनिधिक स्वरूपात जरी झाली तरी अशी होऊन जायची. असा प्रकार. किंवा आमच्याकडे काय म्हणतो आपण की जे राखतात ते चाकतात, किंवा जे तपासणी करायला आहेत, ज्यांचं काम आहे उत्तम काम होतं की नाही. रस्त्याला खड्डे पडले, वर्ष नाही झालं, जिथं 10 वर्षाची गॅरंटी आहे खड्डे पडूच कसे शकतात. आणि जर करणारी यंत्रणा जर नालायक असेल तर तपासणी करणारे त्याच्यापेक्षा महानालायक असले पाहिजे, त्याशिवाय कसं होऊ शकतं. पण जिथं कुठं काही लाज वाटत असेल मनाची, जनाची, स्वतःची, आतून जर काही वाटत असेल की माझं काम उत्तम असलं पाहिजे, माझं काम दर्जेदार असलं पाहिजे, गुणवान असलं पाहिजे, मी जे वाचेल, मी जे करेल ते उत्तमच असलं पाहिजे आणि ते इथून आलं पाहिजे. आणि मग केल्याचा आनंद, तो आनंद वेगळाच असतो. आम्हाला खऱ्या अर्थाने यश मिळवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, परीक्षेत वेगवेगळ्या चांगलं व्हायचं आहे, आईवडिलांचा आधार बनायचं आहे. तर आम्हाला प्रत्येकाने हे पाहिलं पाहिजे की मला स्वतःला सक्षम कसं बनता येईल. आणि म्हणून याच्यासाठी वेळेचा सदुपयोग किती करता येईल. मी जसं सांगितलं की प्रत्येकाला वेळ तेवढाच आहे, पण या वेळेचं नियोजन कोणी चांगलं केलं, टाईमपास कोणी केला नाही. आज तर मी अनेक असे मुलं पाहतो की काय करतो आहे, काय नाही टाईमपास करतो बसलं. एक तर याच्यावर तर मुलं जवळपास अर्धा वेळ असतात, आहे की नाही. आता परवाची एक गोष्ट घडली पिंपरी चिंचवडला. ते कोणते गेम खेळतात मुलं माहिती आहे का तुम्हाला, पबजी आणि आणखी काय काय, तुम्ही खेळता का. अरे बाबा, त्याला सांगितलं रात्री 1 वाजता ते खेळ खेळता आता जा तू 14व्या मजल्यावर, कोणत्या मजल्यावर राहतोय, 14व्या मजल्यावर, आता तू वर जा, गेला वर आणि टाक खाली उडी टाकली. किती मॅड झालो तो आम्ही कशाने. सारासार विवेक विचार कुठं राहिला आहे का. याचा वापर करून घ्या, नो डाऊट. तंत्रज्ञान आहे, खूप चांगल्या गोष्टी आहेत, शिकता येतं, पण वाईट पण तेवढंच आहे. आम्हाला स्वतःला आमचाच बॅलन्स राखता आला पाहिजे, समतोल राखता आला पाहिजे की कशातून शिकायचं आणि कोणतं सोडून द्यायचं. नाही तर तसं पाहिलं तर पावलावर धोके आहेत, पावलावर मृत्यू आहे. मग आम्ही आमचं पाऊल मृत्यूच्या दिशेने टाकायचं की स्वर्ग आमच्या कर्तृत्वाच्या दिशेने टाकायचं, मोठं होण्याच्या दिशेने टाकायचं, हेच तर आम्हाला कळलं. आणि म्हणून वय अतिशय महत्त्वाचं आहे. वेळेचा उपयोग आणि वयाचा उपयोग. आता आपण सहज म्हणतो की वय, मुलींचे लग्न आता 18 वर्ष मुलीचं, 21 वर्ष मुलाचं, त्याच्या आत लग्न करायचे नाही. पूर्वीच्या तर लहान माणसांचे लग्न होत असायची. आता शिक्षण आहे महत्त्वाचं, मोठं व्हायचं आहे आणि त्यामुळं काही ठराविक कालावधी सरकारने दिला आहे. त्याहीपेक्षा जास्त आम्हाला घेता येतो, कमी जास्त शिकायचं आहे, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजे. लग्न कार्य तर आयुष्यभर आहेच, आहेच, 5वीला पोचलेले आहेत. लग्न होणारच आहे, मुलं बाळ होणारच आहे, ते काय इट्स नॅचरल, होणारच आहे. पण मग तुम्ही आतापासून त्याचा विचार करायचा, ह्या गोष्टीमध्ये किती इन्व्हॉल्व व्हायचं आणि ज्ञान मिळवायचं आहे, मोठं व्हायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही किती वेळ द्यायचा. मग आता हेच जर करायचं असेल तर या लोकांनाही वयाचं एन्जॉय करता आलं असतं. शिवाजी महाराज असतील, सचिन तेंडुलकर असेल किंवा बाकी आणखी कोणी असतील, हे मोठी झालेली माणसं. एका बाजूला 16वं वरीस धोक्याचं असं आपण म्हणतो, पण 16वं वरीसच अतिशय मोक्याचं आहे, महत्त्वाचं आहे आणि आयुष्याला कलाटणी देणार आहे. लात मारील तिथं पाणी काढील एवढी ताकद याच वयामध्ये असू शकते. आणि म्हणून मित्रांनो, वय जे आहे, वेळ आणि वय या दोन्हीचा सदुपयोग, शरीराचा सदुपयोग. या शरीराला जेवढं तुम्ही झिजवाल
तेवढं सामर्थ्य जास्त प्राप्त होतं. आम्ही किती झिजवायला आम्हाला आवडतं आणि किती स्वतःला रिझवायला आवडतं, आरामात राहायला आवडतं, हे प्रत्येकाने आपल्याला विचारावं. काम किती लोकांना आवडतं, शारीरिक काम किती लोकांना आवडतं आणि झोपून राहायला किती लोकांना आवडतं. आणि सर्वसामान्यपणे ज्यांना झोपून राहायला आवडतं ती माणसं आयुष्यामध्ये झोपलीच म्हणून समजा. सकाळी लवकर उठतोय आपण, आपला आटपून घेतोय, सुट्टी असेल शाळा असेल नाही, सकाळी माझं उठणं झालंच पाहिजे. आणि या निसर्गाचा मित्रांनो नियम आहे की तुम्ही जेवढं चांगलं राहाल, पॉझिटिव्ह राहाल, सकारात्मक राहाल, तेवढं हे विश्व तुम्हाला मदत करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकलं असेल कधी, आकर्षणाचा नियम. एखादा म्हटलं माझं आयुष्य खराबच आहे, मला काहीच मिळालं नाही, माझे आईवडील भिकारी आहेत, मला काही सुविधा नाही, मला चांगली शाळा नाही, तो मेला असाच राहिला. कारण तो रोज 24 तास निगेटिव्ह नकारात्मक सूचना स्वतःला देतोय, या अणुरेणूला देतोय. शरीरातला प्रत्येक पेशी, अणू आणि रेणू याला संवेदना असतात, याला ज्ञान आहे, भावना आहेत. मोठं होणं आणि छोटं राहणं ह्या सगळ्या गोष्टी याला कळतात, प्रत्येक कणाकणाला शरीराच्या. आम्ही आमच्या मनाला, आमच्या शरीराला, आमच्या भोवताला, आमच्या परिस्थितीला सगळ्याच्या नावाने सतत जर रडत बसलो तर ही माणसं कधीच मोठी होत नाही. म्हणून एक मंत्र आजच्या निमित्ताने तुम्हाला, मी आज जो आहे, माझे आईवडील, माझी परिस्थिती, माझं गाव, माझं घर, हाच माझा स्वर्ग आहे आणि मला हे उत्तमातलं उत्तम मिळालेलं आहे. मला अत्यंत आनंद आहे आणि मी या सर्व परिस्थितीचा अत्यंत कृतज्ञ आहे, आभारी आहे. मला सतत हेच वाटत होतं की पायी जायची पाळी येते. परिस्थितीचे मी आभार मानत होतो की माझ्यावर ही परिस्थिती आली. 7 वर्ष रोज पायी 10 किलोमीटर शाळेला जायचे, आभार मानत होतो. कपडे नसायचे, आभार मानत होतो की मला चांगले कपडे नाहीत, आभार मानत होतो की मला पुस्तकं नाहीत, आभार मानत होतो की आईवडील माझे गरीब आहेत. यामुळे एवढं सामर्थ्य निर्माण होतं मित्रांनो की तुम्ही त्याची कल्पनाच करू शकत. पण रडत जर बसलो आम्ही की माझ्या पालकांनी मला चांगली शाळा दिली नाही, चांगले पुस्तकं दिले नाही, कपडे दिले नाही, मला इच्छेप्रमाणे कुठं प्रवेश घेता नाही आला, तो माणूस संपला. जेव्हा आम्ही पॉझिटिव्ह होतो तेव्हा ब्रह्मांड, विश्व, पृथ्वी, अवकाश, सूर्य, हवा, पाणी, प्रकाश, आजूबाजूचा भोवताल, माणसं ही सगळी पॉझिटिव्ह होतात आणि आपल्यावर या सकारात्मक गोष्टीचा वर्षाव होत असतो. आपण जे म्हणतो ना, अरे हा माणूस कुठंच काही नव्हता, कुठे गेला, कसा गेला, त्याचा संकल्प असतो रोज की मला हे करायचं आहे, मी करणारच, मला हे चांगलं आहे, मी आणखी याचं उत्तम करणारच. म्हणून संकल्प, ज्या मुलांनी, ज्या पालकांनी, ज्या शेतकऱ्यांनी, ज्यांनी म्हणून उत्तम संकल्प केले, उद्योजक, व्यावसायिक यांना उत्तम यश मिळतं. पैशाचा उपयोग उत्तम झाला की नाही, होतो की नाही. आई वडील बिचारे आपले गरीब आहेत, मजुरी करतायत, शेतकरी आहेत, 2 पैसे करून उभे करतात आणि त्यांनी आणलेले पैसे, दिलेले पैसे याचा सदुपयोग आम्ही किती करू. पैसा मिळवता आला पाहिजे, अर्थात तुमचं आत्ताच हे वय नाही, पण पैसा मिळवता पण आला पाहिजे. पण ज्याला येत नाही ते काय करतात, ते टाटा, बिर्ला, अंबानी, चोरच आहेत ते माणसं. असं सहज मोकळं होतो आपण. एखादा श्रीमंत माणूस दिसला, खराब धंदे करणार आहेत या, असं म्हणतो आपण. करताच येत नाही, आम्हाला मिळवता येत नाही. अरे पैसा तर मिळवलाच पाहिजे, चांगल्या मार्गाने शिकलं पाहिजे, वाचवता आला पाहिजे, बचत करता आली पाहिजे, त्याचंही आम्हाला ज्ञान आलं पाहिजे. जसं वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे, सदुपयोग करता आला पाहिजे, शरीराचं महत्त्व कळलं पाहिजे, सदुपयोग करता आला पाहिजे, तसंच वेळेचं, पैशाचं महत्त्व आणि पैशाचा सदुपयोग करता आला पाहिजे.
आणि हे रोजचा मंत्र बनला पाहिजे. 24 तास जर आमच्या मनामध्ये असेल तरच होऊ शकतं. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. एक संस्कृत श्लोक आहे. उद्योगामुळंच कामं सिद्ध होतात, नुसत्या मनोरथामुळं नाही. मनोरथ केलं नुसतं मी हे करील, मी ते करील, मला अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, काही होत नाही. उद्योग लागतो, तपश्चर्या लागते. उद्योगामुळंच कामं सिद्ध होतात, मनोरथामुळं नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरणं प्रवेश करत नाहीत. जंगलचा राजा जरी असला तरी झोपून जर राहिला तर हरणं येत नाहीत ना त्याच्याकडं. म्हणत नाही की तू राजा आहेत, चला आम्हाला खाऊन टाक. शिकारच करावी लागते, धावावं लागतं, जीवावर घ्यावं लागतं. किंवा योजनानां सहस्राणी शनैर गच्छेत पिपीलिका अक्रियो वैनतेयोपि पद एकम न गच्छति. अर्थ सांगतो फक्त की हळूहळू चालत राहणारी मुंगी शेकडो मैल दूर जाऊ शकते, चालले हळूहळू. पण गरुड सगळ्यात वेगवान आहे, खूप वेग आहे, क्षणार्धात कुणीकडे जातो. पण तोच गरुड जर झोपून राहिला जाईल का पुढं? मुंगी हळूहळू चालली. ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना आपल्याला, तसं. म्हणून करत राहिलं पाहिजे, हळूहळू का होईना, आपल्या स्पीडने का होईना. स्पीड वाढवता येतो, पण त्या रस्त्यावर जावं लागतं. तो संकल्प लागतो आणि संकल्प सिद्ध करण्यासाठी संघर्ष लागतो, तपश्चर्या लागते. तपश्चर्याशिवाय काहीच मिळत नाही. आज आम्ही भारताची लोकसंख्या 142, 45, 150 कोटीच्या आसपास आम्ही आहोत. भारत हा देश सगळ्यात जास्त तरुण युवकांचा देश असं म्हटलं आहे. आणि एका युवकामध्ये हत्तीचं बळ समजलं जातं. मग आम्ही तर आता एवढं 800 कोटीमध्ये जर 150 कोटी आम्ही असू तर जगावर राज्य आम्ही करू शकतो. इतकी तरुण फळी आमच्याकडं आहे. पण ही तरुण फळी जर सक्षम झाली तरच, नाही तर मोबाईलच्या आहारी, काही वाईट व्यसनांच्या आहारी, काही ॲडिक्शनच्या आहारी अशी जर केली तर या देशाला वाचवणार कोण? आज आपण पाहतोय की राजकारणामध्ये राजकीय पक्ष, हा बोलण्याचा विषय तुमच्यासमोर नाही, परंतु भूलभुलैया चालू असतो. प्रत्येकाला ओढण्याचा, खेचण्याचा प्रयत्न या राजकीय पक्षाकडूनही होतो. आमचे मेंबर्स वाढायचे, घरोघरी आम्हाला जायचं, नोंदणी करायची. प्रत्येक माणसाच्या जहनमध्ये राजकारण कसं टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे. राजकीय पक्ष आहेत, तो त्यांचा धर्म आहे, त्याने ते केलं पाहिजे. आम्ही किती बळी पडायचं हे आम्हाला पाहिजे. तिकडं आम्हाला एक गोल्ड मेडल मिळालं मध्यंतरी क्रिकेटचं. इतकी जनता वेडी की त्या प्रत्येकाला वाटतं की मलाच मिळालं आहे. आणि मुंबईमध्ये जेव्हा ती मिरवणूक निघाली तो लक्षावधी लोकांची गर्दी त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी. आणि त्यांना पाहता काय, भेटता काय? तुमच्यामध्ये सक्षमता निर्माण करा. हे किती दिवस असे तुम्ही लोकांना पाहत राहणार आणि लोकांचे नुसते गंमत घेत राहणार? करतायत 10 पोरं, 11 पोरं खेळतात, 12 पोरं खेळतात आणि सगळा देश पागल झाला ते पाहण्यासाठी. आम्ही काय करतो? पॅरिसला ऑलिम्पिक चालू आहे आत्ता. छोट्या छोट्या देशाने 20-20, 15-15, 20-20 गोल्ड मेडल्स मिळतात. लोकांचे 30-30, 40-40पर्यंत संख्या गेली. नो डाऊट आम्हाला ज्यांनी मिळवलं म्हणून वाकर असतील किंवा आमचा ते कुसाळे असतील, आणखी एक जण आहे, या तिघांचं मनापासून आपण अभिनंदन करतो. आम्हाला खूप आनंद आहे की त्यांनी देशासाठी पदकं आणलीत. पण एक बातमी कालची जर पाहिली असेल तर या महाराष्ट्रामध्ये 72 वर्षाचा पदकाचा दुष्काळ आज संपला. जो खाशाबा जाधवनी 1952मध्ये ब्रॉन्झ मिळवलं होतं. आज आमच्या 3 मुलांनी मिळवलं आहे. पण आमची लोकसंख्या, आमचे युवक किती संख्या आहे ही, याच्यातले तर निम्मे पदकं आम्हालाच पाहिजे होते आमच्या लोकसंख्येचा विचार केला तर, मुलांचा विचार केला तर. पण आज आम्ही नाही तेवढ्या सक्षम. शारीरिकदृष्ट्या तितकी सक्षमता आमच्या मुलांमध्ये नाही. तितके काम करण्याची, मेहनत करण्याची, ताकद करण्याची क्षमता आमच्यामध्ये कमी आहे. याला उठाव दिला पाहिजे. कारण हे केलं तरच ही मुलं सक्षम होतील आणि आयुष्यामध्ये मोठं होऊन कुठेतरी चांगल्या
गोष्टीमध्ये सहभागी राहतील, या देशाचा उद्धार करण्यासाठी हीच तर फळी आहे. दुसरे जे करतात त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. यार ही शक्ती आमच्यामध्ये पण आहे. भले लेट जरी झाला असलं तरी आज सुरू करतो आम्ही. आमचा व्यायाम आज आम्ही सुरू करतो. आमचा वेळ वाचवणं आजपासून सुरू करतो. पैसा वाचवणं आजपासून सुरू करतो. साधी राणी आजपासून ठेवतो. अरे बाकीच्या ह्या गोष्टी तर आयुष्यभर चालत राहतील, पण माणूस म्हणून जन्माला आलो तर आम्ही स्वतःचा, आमच्या कुटुंबाचा, आईबापाचा उद्धार कसा करू शकतो. मुलांनी जर आता असेच गेम खेळत राहिलं, काही केलं नाही, कुचकामी राहिले, तर आईवडिलांनी कोणाकडं पाहायचं हो. तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची घटना कोणती वाटते? कोणत्याही विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदाची बाब कोणती वाटते? कोण सांगतं? तू सांगते बेटा. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद कशाचा वाटतो तुला? कोणी सांगा, कोणी सांगा. सगळ्यात जास्त आनंद कशाचा वाटतो? हा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा आमच्यामुळं आमच्या आईवडिलांना अभिमान वाटेल, आनंद वाटेल, सुख समाधान निर्माण होईल, तोच क्षण प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक पाल्यासाठी सर्वश्रेष्ठ क्षण असतो. आईबापाचा आनंद कशामध्ये आहे? सांग बेटा. हा, म्हणजे मुलगा आमचा कसा यशस्वी झाला, सर्वश्रेष्ठ बनला, चांगला बनला, आणि कसा चांगल्या पद्धतीनं तो एक मानव चांगला बनला आहे, मोठा झाला आहे, आणि आमचं नाव त्याच्यामुळे कुठेतरी सार्थकी लागलं, जन्म सार्थकी लागला. माझे वडील आहेत 91 वर्षाचे, अंथरुणावर आहेत सध्या. थोडंच अडचण येते चालायला. मागच्या 2 वर्षापर्यंत 100 जोर मारत होते, 100 जोर. बाकी सगळे आसनं वगैरे हे 89च्या वर्षापर्यंत. नंतर थोडा आजार झाला आणि थोडं अडचण झाली. सतत कुणी आला भेटला तर सांगत राहतात की या मुलामुळं आम्हाला माणूसपण मिळालं, आम्हाला सन्मान मिळाला, आणि आयुष्याचं आमचं पांग फिटले गेले, पारणं फिटलं, अशा भावना आम्हाला झाल्या. मरण कधी आलं तर आम्ही अतिशय आनंदाने मरणाला सामोरं जायला तयार आहोत. ही भावना असते पालकांची. मुलांनी चांगलं केलं, आणि म्हणून आम्हाला जर खऱ्या अर्थाने आनंद पेरायचा असेल, यश मिळणं वगैरे आपण म्हणतो, यश वगैरे काही नाही, यश वेगळं आहे. आनंद निर्माण करता आला पाहिजे. हा यशाने होतो, पैशाने होतो, मोठं झाल्याने होतो, श्रेष्ठत्वाने होतो, सगळ्याने मिळतो. आणि हे सगळं होणं म्हणजेच यश मिळणं, तेच मिळालं पाहिजे. आणि हे यश दुसऱ्याच्या कुणाच्याच हातात नाही, हे फक्त आणि फक्त आणि फक्त स्वतःच्या हातात. याने मला हे दिलं नाही, मला अमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही, म्हणून हे करता आलं नाही, हे सब बकवास. म्हणून उठा, जागे व्हा. हनुमानालाही सांगावं लागलं होतं की हनुमानामध्ये प्रचंड ताकद आहे आणि समुद्रावरून उड्डाण तो करू शकतो. माहीत नव्हतं हनुमानाला. जेव्हा सांगितलं तेव्हा हनुमानाने विचार केला, आणि अरे एवढी ताकद तर माझ्यामध्ये आहे, मी विसरलो कसा. आणि मग त्यांनी छलांग मारली आणि लंकेला उड्डाण केलं सीतेच्या शोधासाठी. हीच ताकद तुम्हा सगळ्यांच्यामध्ये आहे. पण झापडं बसलीत, दुसरं झालं आहे आयुष्यामध्ये ज्या बुरसटलेल्या खराब विचाराच्या अयशस्वी कहाण्या ऐकून आम्हाला असं वाटतं की आयुष्य असंच आहे. असं अजिबात नाही. आयुष्याला कोणत्याही क्षणापासून धार लावता येते, कितीही वय असो. आणि तुमचं तर हे अत्यंत संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाचं वय आहे. आणि म्हणून मित्रांनो, परीक्षेचं मार्गदर्शन हा भाग वेगळा. पहिल्यांदा सक्षम होण्याची किमया आपल्याला करता आली पाहिजे. आणि ज्याला जास्त कष्ट पडलेत तोच जास्त यशस्वी होतो, हे सूत्र आहे. ज्ञानेश्वरांना सगळ्यात जास्त त्रास झाला, इतक्या कोवळ्या वयाच्या मुलाला सगळ्यात जास्त त्रास. त्याच्यातून झालं काय? त्यांची करुणा पाझरली आणि त्यांनी विश्वासाठी पसायदान मागितलं.
की विश्वाचं कल्याण हो, माझ्यावर किती घाव पडलेत आणि किती सोसावं लागलं हा भाग दुय्यम, पण त्याच सोसण्यामुळं अशी बुद्धी जागृत झाली, असं काही बौद्धत्व प्राप्त झालं की त्यामुळं विश्वाचंच कल्याणाचा विचार ज्ञानेश्वराच्या मनामध्ये आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती प्रचंड वेदना, किती प्रचंड संघर्ष, किती त्रास त्यांना मिळाला. याचं फलित काय झालं आहे? समता, बंधुता, संघर्ष, शिक्षण, केवढी देणगी मिळाली जगाला. शिवाजी महाराजांचं पहा, कोणाचंही पहा, जी माणसं अत्यंत मोठी झालेली आहेत, या माणसाला एका बाजूला प्रचंड संघर्ष करावा लागला, काम करावं लागलं मोठं होण्यासाठी. आणि ते मोठे एकदा झाले की ते एकट्यापुरतं मर्यादित राहत नाहीत, ते विश्वाच्या कल्याणासाठी काम करत राहतात. येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर दिलं गेलं तेव्हा त्याने बिचाऱ्याने तरी पण परमेश्वराला हेच मागितलं की परमेश्वरा, यांची बुद्धी ठीक नाही, यांना समजत नाही काय करतायत, यांना सद्बुद्धी दे आणि यांना माफ कर. ही भावना तेव्हाच निर्माण होते की जेव्हा खूप सोसलं आहे, भोगलं आहे आणि एक दिव्यत्व प्राप्त झालं आहे. आणि दिव्यत्व सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि ही क्षमता प्रत्येक माणसामध्ये आहे, प्रत्येक मुलामध्ये आहे. ती सक्षमता प्राप्त करण्यासाठी आनंदाचं हे सूत्र आहे. स्वास्थ्य, उत्तम आरोग्य आणि आनंद हाच यश आहे. तो कोणाला नोकरीमधून मिळतो, कोणाला पोस्टिंगमधून मिळतो, कोणाला IAS झाल्याने मिळतो, कोणाला मोठा एखादा उद्योजक झाल्याने मिळतो, कुणाला एखादा चांगला मोठा कलाकार झाल्याने मिळतो. आणि ही क्षेत्रही मागं आहेत असं नाही. आपण आता पाहतो की परवा हे कुसाळे ज्यांना प्राइज मिळालं, सरकारने डिक्लेअर केलं 1 कोटीचं प्राईज, 1 कोटीचं प्राईज. किती काय अजून करोडोचा वर्षा होईल त्यांच्यावर. जे नोकरीतनं आम्हाला मिळतात ना पैसे, याच्यापेक्षा 1000 पटीनं म्हटलं तरी पैसे अशा गोष्टीमधून मिळू शकतात, कला, क्रीडा. पण त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. मित्रांनो, हे सगळेच क्षेत्र उत्तम आहेत, चांगली आहेत, गरज आहे ती फक्त सक्षम होण्याची. मला तरी आयुष्यभर मी हेच पाहिलं की जेवढे संघर्ष, जितके संकट यायचे तेवढे येऊ द्या. कोसळू दे डोंगर आणि उसळू दे सागर, रोखण्यास अधीर झाले माझे दोन्ही कर. या भावनेनं जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा विश्वातलं कोणतंच संकट आमच्यावर घालत नाही, आम्हाला निकामी करत नाही, आम्हाला अपेक्षी करत नाही, असा सगळ्यांचा विश्वास आहे. धन्यवाद. खूप वेळ झाला. आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि अनेक आपल्यामधून उद्योजक, व्यावसायिक, कलाकार, मोठे नोकरदार, पैशावाले, कलाकार, खेळाडू उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या कुटुंबाला, आईवडिलांना एक अत्यंत समाधानाचं, आनंदाचं जगणं आम्ही बहाल करू हा एक विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अक्षरशः भारावलेले आपले शब्द